नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरात शाहू महाराजांना पूर्णपणे पाठिंबा। महाविकास आघाडीला दिला 26 तारखेचा अल्टिमेटम। कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पूर्ण पाठिंबा जाहीर केला। शाहू महाराजांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे। प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे। शाहू महाराजांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब चळवळीच्या जवळचं कुटुंब असल्याचं आम्ही मानतो। तीनही ठिकाणी निर्णय घेण्यात आलाय की पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे। त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न केले जातील। मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा घेण्यात येईल। कोल्हापुरात शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे। त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे। महाविकास आघाडीचं विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा, कारण आम्हाला त्याबाबत माहिती नाही। दुसरं, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्ष रजिस्टर केलाय। त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केली, तेव्हा त्यांना आम्ही सांगितले की आमचंच घोंगडं भिजत पडलेलं आहे, ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही किंवा निर्णय घेऊ शकत नाही। आमच्यात 1.5 तास चर्चा झाली। ते कोणते मतदारसंघासाठी इच्छुक आहेत याची माहिती आम्ही घेतली। पुढे चर्चा सुरू राहणार आहे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली। ते पुढे म्हणाले की त्यांचाच तिढा सुटणार नसेल तर आम्ही येऊन उपयोग काय। आम्ही आजच सकाळी सांगितलंय आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार, त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणार। आम्ही एक भूमिका मांडली आहे। काँग्रेस पक्ष ज्या 7 जागा जिंकू शकतात त्या जागा त्यांनी आम्हाला कळवाव्यात। आम्ही कुठे थांबलेलो नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे दिल्लीतले नेते रमेश चन्नीथला यांना पत्र लिहिलं आहे, तर राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलं आहे। त्यामुळे आम्ही अशी आशा करतो की काँग्रेसचं महाराष्ट्रातील कोणत्या 7 जागावर एकमत झालं तर चांगलं आहे, नाही झालं तर खरगेने येऊन आम्हाला कळवावं असं आम्ही त्यांना सांगितलं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। दरम्यान शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत। त्यांनी ट्विट करून समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हाला निश्चितच बळ देईल असं म्हटलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।